कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एक धक्कादायक आणि गूढ प्रकरण चर्चेत आलं आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर हे गेल्या 2 महिन्यापासून बेपत्ता आहेत. 7 जानेवारी 2026 रोजी ते घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर ते आजपर्यंत घरी परतलेले नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महेश पिळणकर हे पाटगावमध्ये एक ओळखले जाणारे स्थानिक नेते होते. ते यापूर्वी सरपंच राहिले होते आणि सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम करत होते. त्यामुळे त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने गावासह संपूर्ण परिसरात चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती पाहिली तर 7 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजायच्या सुमारास महेश पिळणकर घरातून बाहेर पडले होते. ते जेवायसाठी बाहेर जात असल्याचं सांगून घरातून निघाले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबियांनी सुरुवातीला त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. पाटगावालगत असलेल्या कुलकर्णी नावाच्या शेताजवळ महेश पिळणकर यांची दुचाकी आढळून आली. ही दुचाकी सापडल्यानंतर या प्रकरणाला अचानक गंभीर वळण मिळालं. कारण दुचाकी जिथे सापडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर जंगलाच्या भागात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी म्हणजेच हाडांचे अवशेष सापडले होते. या घटनेनंतर गावात आणि परिसरात मोठी भीती निर्माण झाली. कारण जर अवशेष मानवी असतील तर हा प्रकार खून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच रामदास इंगवले बुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून जळालेले अवशेष जप्त केले आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले. मात्र अद्याप त्या अवशेषाचा अहवाल आलेला नाही. हे अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे तपासाची दिशा अजूनही निश्चित झालेली नाही आणि या प्रकरणाचा गूढ कायम आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसंच सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशीही करण्यात आली आहे. महेश पिळणकर यांचे वैयक्तिक संबंध, राजकीय वाद किंवा व्यावसायिक व्यवहार याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. महेश पिळणकर हे केवळ राजकारणातच नव्हे तर व्यवसायातही सक्रिय होते. ते काजू उत्पादन आणि हर्बल उत्पादनाच्या व्यवसायाशी संबंधित होते. त्यामुळे त्या क्षेत्रात काही वाद किंवा आर्थिक व्यवहारामधून काही घडले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील आणखी एका धक्कादायक घटनेची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना काही महिन्यापूर्वी समोर आली होती. त्या प्रकरणातही अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता. पाटगाव परिसरातही दुचाकी एका ठिकाणी आणि काही अंतरावर जळालेले अवशेष सापडल्यामुळे अनेक जण मसाजोग प्रकरणाशी याची तुलना करत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्येही अशाच प्रकारचा गुन्हा घडला आहे का याची भीती व्यक्त केली जात आहे. महेश पिळणकर नेमके कोठे आहेत, सापडलेले अवशेष कोणाचे आहेत आणि यामागे नेमकं कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.